स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चातुर्मास सुरू झालेला आहे, तर भगवान विष्णूंची सेवा आणि लक्ष्मी मातेची सेवा कशी करायची ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी आषाढी एकादशीपासून जी सुरू होतो तो म्हणजे चातुर्मास, तर तो 4 महिन्याचा कालावधी असतो. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की भगवान विष्णू ही निद्रिस्त राहतात, म्हणजे झोपीत जातात असं म्हटलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला ह्या चातुर्मासामध्ये आपल्या घरामध्ये पारायण असतील, म्हणजे ग्रंथ वाचन असेल, नामस्मरण असेल, जप असेल, ह्या गोष्टी आपल्याला संत जी आहेत त्यांनी सांगितलं आहे की ह्या 4 महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, त्याचा साठा तुम्ही करा, ज्याच्यामुळे तुमची पुण्य वाढेल असं म्हटलं जातं. जी सेवा आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करत असताना आपल्याला माता लक्ष्मीची पण सेवा करायची असते. तर भगवान विष्णूंची सेवा काय करायची ती मी तुम्हाला आधी सांगते. त्याच्यामध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्र जे आहे त्याचा पाठ तुमच्या घरामध्ये रोजच्या रोज तुम्ही करू शकता. एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. तुम्ही सकाळी म्हणू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी म्हणलात तरी चालेल. तर त्याची एक माळ तुम्हाला जप करायचा आहे. त्याच्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही दिवस रात्र कधीही म्हणू शकता. त्याची एक माळ जप करायचा आहे. आणि आणखी एक मंत्र आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ही जी 2 मंत्र मी सांगितले ह्या दोन्ही मंत्रापैकी तुम्ही एक मंत्राचा जप एक माळ करू शकता. अशा पद्धतीने भगवान विष्णूंची सेवा करायची. भगवान विष्णूंची सेवा जर तुम्ही करत असाल तर माता लक्ष्मीची सुद्धा सेवा तुम्हाला करायची असते. जी महिला आहेत ज्यांना वाटते की लक्ष्मी प्राप्तीसाठी जी उपाय आहेत त्याच्यामध्ये एक उपाय सांगितलं जातं ती म्हणजे की श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं. त्याचबरोबर खूप जणांच्या व्यवसायामध्ये असेल, धंदा जी करत असतात त्यांच्यामध्ये पैशाची ज्या गोष्टी असतात, जी पैसा आपल्या घरामध्ये यावा असं वाटत असेल, धंद्यामध्ये बरकता यावी असं जर वाटत असेल, लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्यापाशी राहावी असं जर वाटत असेल, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन. तर लक्षात ठेवा ही जी श्रीयंत्र आहे आपल्याला जितकं मोठं घ्यायचं असेल तितकं मोठं तुम्हाला श्रीयंत्र भेटतं. ही जी श्रीयंत्र आहे तुम्हाला दिसत असेल मी दाखवते. ह्याच्यावर कुंकुमार्चन मी केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ असते ती मी काढून तुम्हाला मी दाखवत आहे. तर लक्षात ठेवा ह्या ज्या 2 गोष्टी आहेत खूप महत्त्वाच्या आहेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या 2 गोष्टी आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र नक्की घ्या आणि त्याच्यावर कुंकुमार्चन करून तुम्हाला जी अनुभव येईल ती मला नक्की सांगा. तर तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं आहे आणि त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. तर सेवा करत असताना लक्ष्मीची सेवा करत असताना 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे, जी आपल्या नित्यसेवेमध्ये 119 नंबरच्या पेजवर आहे. 119 नंबरच्या पेजवर आहे. श्रीसूक्त तुम्हाला 16 वेळा म्हणायचं आहे. नंतर 1 वेळा फलश्रुती म्हणायची आहे. समजा आता मी तुम्हाला एकदा दाखवते. आता खूप जण 5 बोटांचा वापर करून कुंकुमार्चन करतात, खूप जण 2 बोटांचा वापर करून कुंकुमार्चन करतात. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता थोडं आपण कुंकू आता थोडं कुंकू आपण ज्यावेळेस श्रीयंत्रावर सोडत असतो, आता समजा अशा पद्धतीनं, तर असं सोडत असताना एका साईडला पुस्तक घ्यायचं, एका साईडला श्रीसूक्त चालू करायचं आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा फलश्रुती म्हणायची आहे. त्यानंतर जी मंत्र आहेत ती सुद्धा मंत्र म्हणायचे. त्याच्यामध्ये आलं ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे. ते झाल्यानंतर ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा मंत्र सुद्धा तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. असंच तुम्हाला 16 वेळा म्हणायचं आहे आणि कुंकुमार्चन करायचं. शेवटचा मंत्र ओम श्री कमले कमलाय प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नमः. हा एक मंत्र. अशा पद्धतीने तुम्हाला ही मंत्र 16 वेळा म्हणायचे आहेत आणि कुंकुमार्चन करायचं. श्रीसूक्त 16 वेळा आणि फलश्रुती 1 वेळा म्हणायची आहे. 16 वेळा म्हणायची गरज नाही, फलश्रुती म्हणत असताना हात जोडायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं. ही सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. खूप जणांचं कसं असतं, आता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात आणि कुंकू आपण सोडत असतो. आता कुंकू सोडत असताना आता मंत्र म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मंत्र म्हणला, कुंकू सोडत असताना नमो नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात असं म्हणायचं आणि ओम नमो नमः असं म्हणायचं. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात.
म्हटलं हातामध्ये कुंकू असतं, ती कुंकू सोडत असताना नमो नमो हा एक शेवटचा शब्द तुम्हाला म्हणायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे. खूप जणांचं असं असतं की आम्हाला 16 वेळा श्री सूक्त म्हणणं होत नाही, 16 वेळा कोणती सेवा करणं होत नाही, मग आम्ही काय करावं? तुम्ही श्री सूक्त 1 वेळा म्हणायचं, लगे फलश्रुती म्हणून घ्यायची आणि जी मंत्र सांगितलेली आहेत ही मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचे. ही 16 वेळा आपण जी मंत्र म्हणत असतो त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, कोणतीही सेवा आपल्या गुरुच्या साक्षीने होत असते, त्याच्यामुळे तुम्ही एक माळ स्वामींचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्या गुरुला तुम्ही मानता त्या गुरूंचं नामस्मरण तुम्हाला एक माळ जप करून ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापासून सेवेला सुरुवात करायची आहे. आणि जर तुम्हाला आम्हाला कोणती सेवा होत नाही, 16 वेळा श्रीसूक्त म्हणणं होत नाही, तर आम्ही कोणती सेवा करावी ज्यामुळे लक्ष्मी प्राप्ती व्हावी, यासाठी सुद्धा एक सगळ्यात उपाय आहे की तुम्हाला 108 वेळा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. एकच मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. 99 मंत्र आहे. ही 99 मंत्र 108 वेळा म्हणत असताना कुंकुमार्चन करायचं आहे. ही सगळ्यात सोपी सेवा तुम्ही करू शकता. आणि स्वामींचा जप 1 माळ करायचा आणि ही सेवा रोजच्या रोज करायची. आणि ही जी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन तुम्ही केलेलं आहे, म्हणजे ही मंत्र म्हणत असताना जी कुंकुमार्चन केलेलं आहे, ही कुंकू जी आहे ती स्वतःला लगेच लावून घ्यायचं आहे. आणि तुम्ही साईडला काढून एका डब्बीमध्ये ही कुंकू काढून घेतलात आणि रोजच्या रोज तुम्ही लावलात तरी चालेल. म्हणजे ही जी कुंकू आहे आपल्या घरातल्या शिवाय दुसऱ्याला द्यायचं नाही, बाहेरच्यांना शेजारच्यांना ही कुंकू लावायचं नाही, दुसरं कुंकू लावायचं. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलेलं कुंकू कोणालाच द्यायचं नाही घरच्यांशिवाय. एक लक्षात ठेवा, घरच्यांना द्यायचं, दुसऱ्यांना द्यायचं नाही. आणि ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असताना एक वेळ ठेवा, प्रयत्न करा एका वेळेमध्ये की आपण ही सेवा करायची. जर तुम्हाला नसेल तर तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये सेवा केली तरी चालेल. त्याचबरोबर आधीचं कुंकू, जी कुंकुमार्चन करायच्या आधीचं कुंकू आहे त्याच्यामध्ये आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्यानंतरचं कुंकू त्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे जी कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ती त्याच्यामध्ये एक शक्ती, एक ऊर्जा निर्माण होते. त्याच्यामुळं आपल्याला रोजच्या रोज ती कुंकू जी आहे आपल्या कपाळी लावून घ्यायचं आहे. तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती आहेत, महिला असतील, जी असतील, त्यांनी त्या कुंकाचा वापर करायचा. अशा पद्धतीने मंगळवार असेल, शुक्रवार असेल किंवा आता चातुर्मास सुरू झालेला आहे तर तुम्ही रोजच्या रोज महिलांनी ही सेवा आपल्या घरामध्ये नक्की करायची. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.